हाय, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. खूप दिवसांनी म्हणजे 3-4 दिवसांनी व्लॉग बनवते आहे. तर ॲक्च्युली काय झालं, 3-4 दिवस झाले तब्येत खूप खराब होती. तब्येत खराब म्हणण्यापेक्षा खूप विकनेस आला होता आणि मन खूप अस्वस्थ झालं होतं. आत्तासुद्धा तीच सिच्युएशन आहे. 3 दिवसापूर्वी पण तसंच झालेलं. तर अवनीला म्हटलं मला बरं नाही वाटत आहे, कसं तरीच होतं आहे. तर तिला वाटलं की मम्मीला आता दवाखान्यात न्यायला लागतं आहे की काय. आता बाबू जन्माला म्हणजे बाळ जन्माला आता येणार. तर मला म्हणते मम्मी चल पटकन बॅग भर, आपली तुझी बॅग भर आणि चल हॉस्पिटलला, आता आपला बेबी येणार. तिला असं वाटत होतं, पण तसं काही झालं नाही. म्हणजे तसं तसं मला होत नव्हतं, पण माझा 9वा महिना आज 8 तारखेपासून स्टार्ट झाला आहे. पण मला इतकं अस्वस्थ आणि बॉडी पेन, पाय खूप सुस्त आहेत. परच्या दिवशी तर माझं तोंड खूप सुजलं होतं. मला खूप भीती वाटत होती की पाय सुस्त आहेत तर ते नॉर्मल आहे, कारण का ते मी यूट्यूबला आणि सगळे कोण कोण सांगतात तर त्याच्यामुळे मला माहिती होतं पाय सुजतात ते. पण तोंड वगैरे सुजले तर मला खूप भीती वाटत होती. पण मी बघितलं यूट्यूबला वगैरे तर ते पण नॉर्मल असतं, पण जर जास्त टाईम जसं असेल तर मग डॉक्टरांना व्हिजिट करावं लागतं. काल पण मला खूप अस्वस्थ, म्हणजे मी उठलीच नव्हती, सारखं झोपून होत होतं, दम लागत होता, बऱ्याच गोष्टी होत होत्या. अक्षय बोलला मला चल जाऊ हॉस्पिटलला, पण म्हटलं मला भीती वाटत होती. हॉस्पिटलला गेलो आणि ॲडमिट करून घेतलं तर काय करू, कारण का मला अजून कळा किंवा असं काही होत नव्हतं. पण थोडं विकनेस आणि अस्वस्थ, जास्त करून त्या माझं मन खूप अस्वस्थ झालेलं. माहिती नाही कुठल्या गोष्टीचं मला टेन्शन आलेलं किंवा येतं आहे, खूप टेन्शन येतं आहे. तर अक्षतेत तो टेन्शन घेऊ नको, पण तरी पण येतच, आपण नाही म्हटलं टेन्शन घ्यायचं तरी येतंच टेन्शन. तर बघू आता. आणि आज प्रिविकाचा म्हणजे कुकीचा बड्डे आहे. काल 7चा होता, तिकडे काय जाणं नाही झालं. मग तेच तिकडे येणार आहे ठाण्याला बड्डे सेलिब्रेशनला. तर संध्याकाळी बड्डे सेलिब्रेशन करायला जायचं आहे. आणि मी आता इकडे सलूनमध्ये आली आहे, कारण का अक्षय अवनीला आणायला गेल्या. सलूनमध्ये तो एकटाच असतो, मग त्याच्यामुळे मग मला इकडे बसावं लागतं. मग तो तिला आणायला जातो. मग ती आल्याच्यानंतर मग आम्ही दोघी घरी जाणार. तर सकाळपासून ॲक्च्युली व्लॉग शूट करायचा होता, पण एवढा मला म्हणजे विकनेस आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, मला इच्छाच होत नाही ते व्हिडिओ हे करायची. पण म्हटलं आज प्रेविकाचा बड्डे तर आपण थोडं व्हिडिओ करूयात. आणि अक्षयची तब्येतबद्दल पण थोडंसं मला बोलायचं आहे, तर ते मी नंतर सांगेन त्याचं अपडेट की एक्झॅक्टली काय झालं. आणि ती पण व्हिडिओ पोस्ट करायचं कारण पण असंच आहे की जेणेकरून जर तुमच्या कोणी घरातल्यांपैकी कोणाला असं समजा होत असेल, जे सिम्पटम्स अक्षयला होते, जर माझा आधीचा ब्लॉग जर कोणी बघितला असेल अक्षयच्या ह्याच्यावरती मी बनवलेला, तर त्यांना कळेल की एक्झॅक्टली त्याला काय झालेलं. मग आम्ही त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेलेलो, तर ते सगळं काय काय झालेलं आहे, ते काय बोललेत, कोणते मेडिसिन्स आहेत, त्याच्यावरती मी नंतर व्लॉग बनवेनच. जेणेकरून तुमच्याकडे पण असं जर कोणाला कधी इन फ्युचर झालं तर त्या डॉक्टरकडे घेऊन जा, किंवा काय ट्रीटमेंट देणार ह्याबद्दल मी तुम्हाला त्या व्लॉगमध्ये सांगेन. ॲक्च्युली 3 दिवसामध्ये ते मला शूट करायचं होतं, पण तब्येत ठीक नसल्यामुळे मी म्हटलं जाऊन दे, आरामात करेन. तर मग आता ती येईल अवनी आणि मग आम्ही घरी जाऊ. मग पुढची व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. आणि प्लीज व्हिडिओ ना प्लीज कंटिन्यू बघा, कारण का व्हिडिओ कंटिन्यू बघितलं तर ती पुढे रेकमेंड होते. आणि वॉच टाईम खूप महत्त्वाचा आहे. जसं की मी म्हटलं सबस्क्रायबर तर वाढलेले आहेत बऱ्यापैकी, फक्त आता वॉच टाईम माझा जेव्हा कंप्लीट होईल ना, तो सगळ्यात खूप मोठा माझ्यासाठी आनंदाचा दिवस असेल. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघत जा, थोडा सपोर्ट करा, कारण का ह्या परिस्थितीमध्ये होत नाही तरी पण मला असं वाटतं काहीतरी करावं. घरी बसून तरी काय करणार, तर काहीतरी आपल्याने पण व्हावं, थोडासा हातभार लागावा, किंवा अजून काही गोष्टी असतात त्या सगळ्या व्हाव्यात माझ्याने पण. मी करू शकते असं मला वाटतं, पण ह्या सगळ्या कंडिशनमुळे माझी इच्छा नाही होत. बट ठीक आहे, प्रयत्न करेन. आणि पुढची व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. संध्याकाळचा व्लॉग बघा म्हणजे व्हिडिओ बघा प्रेविकाच्या आणि 7च्या बड्डेची, तिकडे आम्ही जाणार आहोत. आता आवनी आल्याच्यानंतर मग मी घरी जाईन, मग तुमच्याशी बोलते आवनी आल्याच्या नंतर. अजून तरी ती आलेली नाही आहे, पण आता त्याचा टाईम झाला आहे यायचा. आल्याला सुरुवात झाली, आल्याला मॅडमची सुरुवात झाली. निखिलने पैसे काढले
आताच. अगं अटकले मी ह्याच्यात. काय म्हणजे हे काय कसले पैसे काढले ह्यांनी? मी काय केलं क्राफ्ट मध्ये? डॉग काढला. डॉग. हो, केवढा इझी होता. आणि आता घरी जाऊन कम्प्युटरचा अभ्यास करायचा, संध्याकाळी बर्थडेला जायचंय. किती लेसन्स जास्त नसतील. आणि आयुषी ही गोष्ट खरी बोलते. आणि कम्प्युटर सर बोलले जेवढा मी ते लेसन्स दिलं तेवढंच करायचे, काय एक्स्ट्रा नोट्स काय करायचे नाहीये. मग एक्स्ट्रा तसंही तू कुठे कुठे काय अभ्यास करतेस? ते पण बरोबर आहे. हा, मग एक्स्ट्रा तर तू कधी करतच नाहीस काय, तर प्रश्नच कुठे येतो एक्स्ट्रावाला की नाही. आता अभ्यास करायला बस, संध्याकाळी जायचंय कोकीकडे, कळलं? आता क्रिकेट पण जायचं, मी डान्स क्लासला पण जाईल. ते नाटकं नको करून दाखव, समजलं? चल आणि घरी, मला आता कसं तरी होतंय. आल्या आल्या शायनिंग मारायची सुरुवात. माझी केस बघा कशी झाली स्कूलमुळे. माझी केस पूर्ण स्ट्रेट होती काहीच, पण अशा वेळी तुम्हाला मम्मी बोलली की मला कम्प्युटरचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे मी कम्प्युटरचा अभ्यास करते. सो चला करूया. सो आता मी माझे 5 लेसन पूर्णपणे मी करणार आहे आणि झोपणार नाही. उगच्या बर्थडेला जाणार. चला, माझा अभ्यास पूर्ण झाला. मी फक्त 4 क्वेश्चन सोडले करायचे, कारण की ते मोठे होते आणि माझ्याकडे मोठे लेसन होत नाही. लेसन नाही, क्वेश्चन आन्सर केवढे मोठे होते त्याचे, म्हणून मी तर केले नाही. आणि जर मी तुम्ही मोठे अभ्यास केला असं मला काहीच नसेल लक्षात द्यायचं. आणि जरी आले तर मी काहीतरी लिहिलं, तुक्काबाज. सो आता मी करते अभ्यास करते. तरी म्हणजे समोर जास्त वेळ अभ्यास करावा लागतो, काही समजून या मला थोडंसं. सो आता मी करते अभ्यास. तुम्ही बघितलं असेल मी अभ्यास कंप्लीट करत होती आणि माझा अभ्यास पूर्ण कंप्लीट झाला. आणि सॉरी, तर आता आम्ही निघालो आहे प्रेविकाच्या आणि सारच्या बड्डेला. तर आता बघू, काहीतरी त्याला द्यायचं आहे, तर काय घेणार? कॅडबरीज घेणार आहे, कारण का ती छोटी आहे. तर बघू आता, काहीतरी अक्षयला विचारते. आणि आता आम्ही दोघीजणी जाणार पहिले, आणि मग नंतर थोड्या वेळाने अक्षय येईल त्याचं काम झाल्यावरती, मी सलून बंद झाल्यावरती. सो आता मला लिपस्टिकचा रस नाही आहे सध्या माझी कंडिशन थोडी हे आहे. आणि मग तिकडे गेल्यावर तुम्हाला भेटते आणि दाखवते बड्डे सेलिब्रेशन. मी तुम्हाला सांगितलं मी 4 क्वेश्चन सोडले, ते मला माहिती नाही आहे. सो आता मी लिफ्टमध्ये आहोत, आम्ही घरी पोचलेलो. त्याची स्टोरी मी आता सांगते, थांबा. आता मी लिफ्टमध्ये होता, इकडे चाललो, सगळी स्टोरी मी तुम्हाला सांगते. सो चला आता आपण आईच्याकडे जाऊया आणि मग बसून नीट मला बोलते. हॅलो आयशे. हॅलो, आज आम्ही राहायला आलो इकडे. अरे वा, लाईट गेली म्हणून ना. सो आता मी माझ्या स्टोरी सांगते. सो गाईस, सीन असा झाला की आम्ही जस्ट घरी पोचलो, तर आमची जी कॅबल आहे मतलब लाईट गेली होती सगळीकडे. आणि ते एक काका होता, अजय काका, तो आम्हाला बोलला की मम्मीला बोलला की मम्मी बोलली की त्याला लाईट गेली की नाही, तर तो बोलला असं मस्करीच बोलला असं टाईमपास म्हणून, आणि येणारच होती. तर तो बोलला की येणार जावा घरी, झोपा आरामात. तर आम्ही गेलो, लाईट वगैरे चेक केली आहे की नाही, थांबलो थोडा वेळ, 5 मिनिटांनी लगेच
अशी लाईट ब्लिंक व्हायला लागली आणि वाजूला जायचं यायला लागला. तर सगळे पोरं एकदम धावत केले खालती. तर बघितलं आमच्या बिल्डिंगची तर केबल नव्हती जळाली, म्हणजे ते जी मेन केबल होती ना सगळ्यात मेन ती जळाली होती. त्यामुळे सगळा आमचा एरिया पूर्ण सगळ्याची एरिया हे गेली आहे लाईट. आम्ही येत होतो आता तर तेव्हा सगळ्याची पार्टी होते, म्हणजे असं सगळ्याचे जमा होते. खालूनच गेला का? हो, तर असा होता. तिकडे खूप गरम होत होतं, त्यामुळे मग मी तर सहन नाही करू शकत. बाय. आणि आम्ही 7 वाजता लवकर उठून उद्या जाणार आहे आमच्या घरी परत, आणि मला स्कूलला वगैरे सुद्धा जायचं आहे म्हणून. आणि हा व्लॉग मी इथे सेंड करते. तोपर्यंत बाय. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. श्री स्वामी समर्थ.